दिया कि मराठी में बोलना है, तो मैंने मराठी में तैयारी की थी और जो भी है हाँ बरोबर आम्ही कोकणातले. शहात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपण सगळे एकत्र आहोत. उसातर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचा विषय जो आहे स्वतंत्रता की लढाई में देश के साहित्यकार, आणि माझ्याकडे मराठीच्या अनुषंगाने मराठी साहित्यिकांचं किंवा मराठी लोकांचं काय योगदान राहिलं लिखाणात साहित्यामध्ये किंवा स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये या अनुषंगाने बोलण्याची एक जबाबदारी हमारे आदरणीय मित्र और हमारे बड़े भाई साहब यमुनाजी पांडे सर यांनी टाकली, आणि त्यांनी कुठली जबाबदारी टाकली की मला नाही म्हणता येत नाही, प्रॉब्लेम आहे. उन्होंने बोल दिया कि आगे जो बोले तो आपने फोन किया तो मैंने बोला हाँ यमुनाजी ने बोल दिया तो अभी हूँ मैं आपके साथ. कमर सिद्दीकी जी, मुजीब खान सर, आप सभी बुजुर्ग और सभी बड़े लोग महानुभाव बैठे. बार बार मैं हिंदी में बोल रहा हूँ बहुत अच्छा है, बहुत अच्छा. तो हिंदी मराठी जसं मला असं डोक्यात आलं की हिंदीमध्ये केलं, पण मी तयारी मराठीतच केली. सगळ्या नोट्स ज्या काढल्या त्या मी मराठीतच काढली. तर स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये साहित्यकाराचं योगदान हा विषय आपण या ठिकाणी आज इथे आयोजित केला. मराठी विशेष करून मराठी साहित्यिकांचं काय योगदान आहे हे शोधण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला तर अक्षरशः सांगतो की मला काहीही सापडलं नाही. ही फॅक्ट आहे. कारण की आमच्याकडे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मराठी साहित्याचा इतिहास जरी आपण घेतला तरी म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंगच्या संदर्भात क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये असं फार काही आपल्याला सापडत नाही ना. कथा, कादंबऱ्या, कविता फार तुटक लिहिल्या गेलेल्या आहे. सारे लोग रोमांटिसिज्म के पीछे पड़े हुए. हमारे तो मराठी के नासिर फड़के से लेके विसा खांडेकर से लेके है ना, आपके और जो भी जो शुरू के दौर में जितने भी नॉवेलिस्ट थे या लोग थे या कवि थे ते तर मला सापडलं नाही. पण मी दुसऱ्या अँगलने असा विचार केला की मग एकूण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या लोकांच्या लिखाणाने फरक पडला तर अशी माणसं कोण होते, तर मग ती माणसं मला सापडली की जिन्होंने लिखा और निश्चित रूप से एक देश को दिशा देने के लिए लिखा. एक देश का एक चित्र, देशाचं एक चित्र त्यांच्या नजरेत होतं, त्यासाठी त्यांनी लिखाण केलं. आणि ही सगळी माणसं ॲट द सेम टाइम ही माणसं समाजसुधारक आहेत, ही माणसं पॉलिटिकल लीडर आहेत आणि हे लेखकही आहेत. आणि त्यांनी तशा पद्धतीने काम केलं. खरं म्हणजे हा अगदी सुरुवातीपासून जर विचार केला तर महात्मा ज्योतिबा फुले असतील, न्यायमूर्ती रानडे आहेत, त्याच्यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले आहेत. म्हणजे ही सगळी मंडळी मला नंतर सापडली की या लोकांनी काम केलं. राजाराम शास्त्री भागवत असतील, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत, सयाजीराव गायकवाड आहेत, शाहू महाराज आहेत, विठ्ठल रामजी शिंदे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, विदा सावरकर आहेत, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, यशवंतराव चव्हाण, ते दयानंद बांदोडकर. पण ही जी फळी आहे, सगळी जी फळी आहे, हे सायमल्टेनियसली हे लोक पॉलिटिकल लीडरही होते, समाज सुधारकही होते. आणि याचा विशेषतः याचा भर जो होता तो समाज सुधारण्यावर, की समाज को दिशा देणे, समाज को सुधारना है. आणि या विचारवंतांनी सामाजिक प्रश्नांची बाजू मांडत असताना खरं म्हणजे समता, सामाजिक न्याय, धार्मिक आणि सामाजिक बंधनातून मुक्ती याबाबत आपली मतं जी आहेत ती आपल्या लेखनातून मांडलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचा भर सामाजिक प्रश्नांवर, विशेष करून त्यांचा भर सामाजिक प्रश्नांवर आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने तो राहिलेला दिसून. खरं म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये आपण बघतो की प्रबोधनाच्या चळवळीमध्ये विशेषतः बंगालचं खास करून नाव घेतलं जातं. पण बंगालच्या खालोखाल किंवा बंगाल एवढंच योगदान महाराष्ट्राचं सुद्धा वैचारिक आणि सामाजिक चळवळीमध्ये राहिलेलं आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. यात महात्मा ज्योतिबा फुले असतील, चिपळूणकर असतील, राजवाडे असतील आणि मराठीमध्ये लिखाण केलेलं आपल्याला दिसतं. तर न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोखले आणि काही प्रमाणात सावरकर या लोकांचं जे लिखाण आहे ते आपल्याला इंग्रजीमध्ये दिसतं. महात्मा फुले आणि आंबेडकर यांचे विचार हे भारतीय प्रबोधन चळवळीसाठी विशेषतः योगदान ठरलेलं आहे. या आधुनिक भारतीय चळवळीत लोकहितवादींनी आपल्या शतपत्रामध्ये 1849 मध्ये लिहिलं होतं की आजपासून
100 वर्षानंतर भारतीय लोक स्वतःचे पार्लमेंट व राज्य मानतील, असं त्यांचं स्टेटमेंट आहे शतपत्रामध्ये. तर महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे तृतीयरत्न नाटक आहे, त्या तृतीयरत्न नाटकामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की कालांतराने भारताचे लोक पण अमेरिकन वसाहतवाल्यांसारखे संविधान सभा भरवून आपले राज्य स्थापन करतील, असा विचार त्यांनी आपल्याला मांडला. म्हणजे हे त्या काळात जरी होते, ब्रिटिशांच्या काळात जरी यांनी लिखाण केलं असलं तरी हे स्वातंत्र्याची स्वप्न बघत होते सगळी माणसं. आणि स्वातंत्र्य कसं असायला पाहिजे किंवा भारतीय लोकांनी कशा पद्धतीने स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे किंवा असणारं स्वातंत्र्य कसं असलं पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांचा जो एक विचार होता. या 3 महत्त्वाचे प्रवाह आहेत जे दिसतात. एक तर उदारमतवादी प्रवाह आहे, त्याच्यामध्ये सर्वसमावेशक राष्ट्रवादी प्रवाह आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये रानडे आहेत, गोखले आहेत, गांधी आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू व यशवंतराव चव्हाण, असं एक आपल्याला हे आपल्या सोयीसाठी वर्गीकरण केलेलं आहे. ही अशी एक फळी दिसते. दुसरी एक फळी जी आहे ती समाज सुधारणा आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने ज्या लोकांनी लिखाण केलं या कालखंडामध्ये, त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विरा शिंदे, डॉक्टर B.R. आंबेडकर, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, ही एक फळी आपल्याला दिसते की समाज सुधारणा आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने या लोकांनी लिखाण केलं. तिसरा एक प्रवाह आहे तो हिंदू राष्ट्रवादी प्रवाह, त्याच्यामध्ये दिसतो. आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, कारण की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंदुत्ववादी होते आणि त्यांना हिंदुत्वाच्या बाजूने त्यांनी जास्त प्रचार आणि प्रसार केला, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आता रानडे, गोखले, टिळक, नेहरू, आंबेडकर आणि सयाजीराव यांना राज्य संस्थेचे महत्त्व कळाले की राज्य संस्था कशी असायला पाहिजे, की स्वतंत्रता के बाद में किस तरह का राज्य होगा. आणि भारतासारख्या मागास देशाचा विकास जर करायचा असेल तर सामाजिक न्यायाचं धोरण जे आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य संस्थेने पुढाकार घेतला पाहिजे, असं त्या सगळ्यांचं मत होतं. भारतात राज्य आणि राष्ट्र बांधणी धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक राष्ट्रवादाच्या आधारावर झाली पाहिजे, या तत्वावर त्या सगळ्यांची श्रद्धा होती. आणि पुढे ही सगळी तत्व तुम्हाला भारतीय संविधानामध्ये दिसून येतात. याच्यामध्ये अजून एक नाव आहे राजाराम शास्त्री भागवतांचं. खरं म्हणजे या सुधारणावादी लोकांच्या यादीमध्ये ज्यांनी लिखाण केलं त्याच्यामध्ये राजाराम शास्त्री भागवत थोडे उपेक्षित राहिले. पण राजाराम शास्त्री भागवतांचं मत असं ते खरं म्हणजे सत्यशोधक जी चळवळ होती महात्मा ज्योतिबा फुल्यांची, त्या चळवळीचा विचार पुढे नेण्याचं काम राजाराम शास्त्री भागवतांनी केलं. आणि त्यांनी गावोगावी महाराष्ट्रामध्ये तेव्हा दौरे केले. आणि दौरे केल्यानंतर ते हे म्हणायचे लोकांना की तुम्ही पुतळे उभारताय, तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळे उभारून तुम्ही जर लक्षावधी रुपये खर्च करत असाल तर त्यापेक्षा या देशातल्या मागासलेल्या आणि अल्पसंख्याक मुस्लिम लोकांसाठी शाळा उघडा आणि त्यांना चांगलं शिक्षण द्या, अशा पद्धतीचा विचार. त्यामुळे चांगले शिक्षण दिले तर देश पुढे जाईल, अशा प्रकारचा विचार राजाराम शास्त्री भागवतांनी मांडलेला आपल्याला दिसतो. पण राजाराम शास्त्री भागवत तसेही एकूणच साहित्याच्या प्रवाहामध्ये फार काही त्यांचं नाव पुढे आलेलं नाही, ते उपेक्षित राहिले. सयाजीराव गायकवाडांचा विचार जो होता तो शिवाजी महाराजांचा विचार जो आहे तो विचार काय की देशातल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास झाला पाहिजे, अशा पद्धतीचा एकूण त्यांच्या लिखाणाचा आणि त्यांच्या विचारांचा आशय आपल्याला लक्षात येतो. कारण की सयाजीराव गायकवाडांनी लिखाण केलं, त्यांची भाषणं आणि त्यांचे जे खंड जे आता उपलब्ध आहेत. या सगळ्या चळवळीमध्ये विरा शिंदे एक नाव आहे की ज्यांनी ब्राह्मणेतर चळवळीला स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये येण्यासाठी आव्हान की तुम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीत आला. कारण की आपल्याकडे काय होतं की स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये पहिले सुरुवातीपासूनच अभिजनांचं वर्चस्व राहिलेलं आहे, विशेष करून ब्राह्मणांचं वर्चस्व राहिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की गोखले असतील, टिळक असतील, त्याच्यानंतर काँग्रेस के तरफ भी देखते हम तो बाद में गांधी जी आए, टिळक के बाद. पण या सगळ्या प्रवाहामध्ये आणि विशेष म्हणजे आता ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ही माणसं पहिले काँग्रेसमध्येच काम करायची. यांना नंतर आपला स्वतंत्र म्हणजे ब्राह्मण वर्चस्व असलं पाहिजे यासाठी सगळीकडे म्हणजे त्यांना सतत वर्चस्व हवं असतं आणि म्हणून त्यांना ते त्यांनी RSSची स्थापना केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1925 मध्ये. कारण की त्यांना ते
ब्राह्मणवादी वर्चस्वासाठी ही स्थापना झालेली आहे, आपण सगळेजण जाणतात, त्यामध्ये सगळे जाण करा. पण वीरा शिंदेंनी ब्राह्मणेतरांना सांगितलं की तुम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये गेलं पाहिजे. आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत गेलं तर आपल्याला काय अपेक्षित आहे स्वातंत्र्याकडून, तर त्यांनी जे विचार आपल्या भारतीय संविधानामध्ये दिसतात तशा पद्धतीचा विचार त्या लिखाणामध्ये दिसतो. ते म्हणतात की विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला पाहिजे, प्रयत्न करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, प्रेम करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, स्वातंत्र्याचा अधिकार हा सर्वमान्य असला पाहिजे. आता प्रयत्न करण्याचा अधिकार म्हणजे काय की सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणताही व्यवसाय करण्याचा, धंदा करण्याचा अधिकार आहे. ज्या जात, धर्म, वंश, लिंग व प्रदेश याचा विचार न करता माणूस म्हणून पहिल्यांदा या देशातल्या माणसाचा विचार झाला पाहिजे. अशा प्रकारचा विचार वीरा शिंदेंनी आपल्या लिखाणात मांडलेला दिसतो. लोकमान्य टिळकांचाही विचार जो आहे त्याच्यामध्ये लोकशाही, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, संघराज्यवाद, भाषावर प्रांतरचना, शेती सुधारणा, उद्योगाचे राष्ट्रीयकरण. उद्योगांचे राष्ट्रीयकरण इसलिए मैं जानबूझ के उसको ये कर रहा हूँ की उद्योगांचे राष्ट्रीयकरण टिळकांचा विचार होता, जो काँग्रेसचं त्यांनी जेव्हा ते जाहीरनामा लिहिला सुरुवातीला त्याच्यामध्ये जी प्रस्तावना लिहिली होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की राष्ट्रीयकरण असलं पाहिजे उद्योगांचं. मात्र आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतो आहोत की किती खाजगीकरण चाललंय. उद्या हा देशाच्या देश अख्खा अडाणी अंबानीच्या ताब्यात जातो की काही इथपर्यंत आता ही पण इतकं खाजगीकरण चाललेलं आहे आणि अजूनही आपले डोळे काही उघडत नाही आहेत. म्हणजे ज्यांचे उघडे आहेत ते इथे बसलेले आहेत, ज्यांचे उघडे नाहीत ते कदाचित कुठेतरी आम्ही सेल्फी निकाल होंगे तिरंगे के साथ में. तर अशा प्रकारचा जो विचार आहे की राष्ट्रवाद हे उद्योगाचं राष्ट्रीयकरण असलं पाहिजे आणि विकास म्हणजे हे काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाचा जेव्हा जाहीरनामा त्यांनी लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीचा विचार टिळकांनी पण मांडला. पण जाहीरनाम्यात एक विचार मांडला होता. पण असं म्हणता येत नाही आपल्याला की टिळक पूर्णपणे सर्वसमावेशक होते, कारण की टिळकही स्वतःचं ब्राह्मण्य सांभाळून होते आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे माळ्या कुंड्यांना काय संसदेत जाऊन काय नांगर चालवायचा आहे का, अशा पद्धतीचं स्टेटमेंट टिळकांनी केलं. आपल्या सगळ्यांना ज्ञान असेल कि बहुजन समाज के लोग क्या संसद में जाके क्या हल चलाएंगे, तो हल क्यों चलाएंगे भाई, संसद तो सबकी है, सबके लिए. संसद में जाके कोई हल नहीं चलाएगा, संसद में जाके कोई विचार रखेगा, राष्ट्र को आगे लेके जाए. लेकिन इस तरह का भी विचार को हम इग्नोर नहीं कर सकते हैं, ये भी विचार रहा. प्रबोधनकार ठाकरे स्वतः समाज सुधारक होते आणि इतिहास अभ्यासक पत्रकार होते. त्यांचे लिखाण जे आहे ते समाज सुधारण्याच्या अंगेनं गेलेलं आपल्याला दिसतं आणि देशाची ती तत्कालीन जी स्थिती होती त्या स्थितीमध्ये अंधश्रद्धा असतील, धर्मकांड असेल, धर्माचा पगडा असेल, ब्राह्मणशाहीचा पगडा असेल, विशेषतः त्यातनं समाजातल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम जे आहे प्रामुख्याने केशव सीताराम ठाकरे यांच्या म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणातून आपल्याला दिसून येतं. हे मुद्दा मी यासाठी सांगितलं की मला जे सगळे जे जाणवलं की साहित्यामध्ये जर म्हणजे अगदीच कोणी लिहिलं नाही असं फार तुरळक मिळाली आपल्याला क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये विशेषतः, पण वैचारिक आणि सामाजिक आणि राजकीय अंगाने जे लिखाण झालं मला असं वाटतं की या अनुषंगाने मला ते जास्त या ठिकाणी नमूद करणं जास्त महत्त्वाचं वाटलं म्हणून मी हे सगळे प्रभाव आणि या लोकांविषयी बोललेलो आहे. मराठी साहित्यामध्ये निबंध लेखनाची एक परंपरा राहिली अगदी खूप आधीपासून की अगदी अपन रॉजर बेकन से लेके तो वहाँ से ही है 17वीं सदी के बाद. तो निबंध लेखनाची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांनी वेगवेगळे विषय घेऊन निबंध लिहिलेले, खूप लोकांची नाव आहे. आता जे निबंध मला काय सांगतात ते फार विस्तृत आणि हे होईल, पण त्या लोकांचा उल्लेख करणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. त्याही लोकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीच्या अनुषंगाने किंवा सामाजिक आणि राजकीय स्थिती जी होती देशाची त्या अनुषंगाने ज्या लोकांनी निबंध लेखन केलं त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आहेत, मुक्ता साळवे आहेत, ताराबाई शिंदे आहेत, स्त्री पुरुष तुलासारखा अतिशय महत्त्वाचा निबंध त्यांनी लिहिला. विष्णुशास्त्री पंडित आहे, महादेव गोविंद रानडे आहेत, विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, शिवराव महादेव परांजपे, नची केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, ये तो नाटककार भी थे कृष्णाजी खाडिलकर, और संपादक भी थे. और विशेष करके किचकवध नाम का उन्होंने नाटक लिखा था, किचकवध नावाचं नाटक मराठीमध्ये. आणि त्या काळामध्ये जनरल डायर ज्या पद्धतीनं
अनन्वित अत्याचार त्या देशातल्या लोकांवर जेव्हा करत होते ब्रिटिश आणि इंग्रज आणि जनरल डायर सारखा माणूस किंवा जनरल डायरचं प्रतीक त्यांनी किचकवध या नाटकामध्ये वापरून किचकवध सारखं नाटक मराठीमध्ये आणलं. नाटक लिहिल्यानंतरही या नाटकानंतर सेन्सॉरशिप आली होती की हे नाटक करू द्यायचं नाही. अशा प्रकारचं नाटक आपल्याला कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी लिहिलेलं दिसतं. राजाराम शास्त्री भागवतांचा मगाशी मी उल्लेख केला, त्यांनी अतिशय चांगले निबंध लेखन केलेलं आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर, विकार आलवाडे आणि वासुदेव शास्त्री खरे आणि असे अनेक लोक आहेत. याशिवाय सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर जी चळवळ होती त्याच्यामध्ये ज्या लोकांनी लिखाण केलं त्याच्यामध्ये कृष्णराव भालेकर आहेत, नारायण मेघाजी लोखंडे आहेत, मुकुंद पाटील आहेत, भगवंत बळवंत पाळेकर आहेत, श्रीपतराव शिंदे आहेत. दलित चळवळीमधले जे निबंधकार होते, दलित चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव प्रचंड राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी लिखाण केलं त्याच्यामध्ये गोपाळ बाबा वलंकर असतील, शिवराम जानबा कांबळे असतील, किसन फागुजी बनसोड असतील, या लोकांनी अशा प्रकारचं लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याशिवाय देशाला प्रबोधनाचा एक विचार देणारे जे लेखक होते त्याच्यामध्ये विरा शिंदे, विदा सावरकर, श्रीमा माटे, दत्त केळकर, आचार्य विनोबा भावे, दादा धर्माधिकारी, साने गुरुजी, काका कालेलकर, दत्त माडकोलकर अशा प्रकारचे सुद्धा लेखक जे आहेत ते आपल्याला दिसतात. यांनी निबंध लेखन केलं पण या निबंधातून राष्ट्रीय चेतना जागवण्याचं काम या लोकांनी त्या काळामध्ये केलं. क्रिएटिव्ह रायटिंगच्या संदर्भात मी जेव्हा शोध घेतला तेव्हा राष्ट्रीय विचाराच्या ज्या कविता कोणी जर लिहिल्या असतील तर काही जी तुरळक नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. तर आपल्याला विनायक दामोदर सावरकरांचं एक नाव आपल्या समोर येतं की त्यांनी अशा प्रकारची कविता लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला जी कविता ज्या पद्धतीनं अशी एक ग्लोरिफाय केली जाते की राष्ट्रीय जे राष्ट्राचं किती प्रेम सावरकरांना होतं आणि मग ते अशा पद्धतीचा विचार देतात. मात्र याच्या मागची एक स्टोरी पुन्हा वेगळी आहे की त्यांच्या पुतळ्याचं निधन झालं होतं आणि मग त्याने एक पत्र लिहिलं त्यांच्या वहिनींना आणि त्याच्यामध्ये ही कविता त्यांनी लिहिली होती. हे अत्यंत खाजगी आणि पर्सनल होतं त्यांचं. पण नंतर ही जी कविता आहे या कवितेला आपोआप अशा पद्धतीने ग्लोरिफाय करून ती राष्ट्रीय कविता झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरी विदा सावरकरांनी काही कविता ज्या आहेत त्या तशा प्रकारच्या लिहिलेल्या आहे. त्याला राष्ट्रीय कविता म्हणू शकतो की त्याच्यामध्ये असा राष्ट्राचा विचार किंवा देशाचा विचार आहे. कवी माधव आहेत, कवी दुवा तिवारी आहेत, अज्ञातवासी आहेत, कवी गोविंद आहेत, या लोकांनी कविता लिहिलेली. पण कादंबरीमध्ये मी जेव्हा शोध घेतला तेव्हा कादंबरीमध्ये मात्र मला कुठेही असं जाणवलं नाही. कारण आमच्याकडे नासी फडके असतील, मी सुरुवातीला म्हटलं मिस खांडेकर असतील, हना आपटे असतील, हे सगळे कादंबरीकार आहेत. मराठी कादंबरीची सुरुवात बाबा पदमच्या यमुना पर्यटनपासून होते. पण आपल्याकडे हे सगळं साहित्यिकाचा शोध घेतला तर मला हे सगळे रोमॅन्टिक होते आणि यांनी सगळ्या रोमॅन्टिक तेव्हा अत्यंत रोमॅन्टिक अशा कादंबऱ्या लिहिल्या. त्यामुळं कादंबरी लिखाणामध्ये किंवा तुरळक असतील काही लोक, अगदी सगळे नाही. म्हणजे मला वाटतं बाबा वरेरकरांच्या काही कादंबऱ्या आहेत तशा पद्धतीच्या की त्या सामाजिक भान देणाऱ्या आहेत किंवा राष्ट्रीय चेतना जागृत करणाऱ्या आहेत. पण सर्वच असे नव्हते, फार तुरळक साहित्यिक होते. म्हणून मला असं वाटलं की वैचारिकतेच्या अंगानं राजकीय आणि सामाजिक विचार घेऊन या देशाची दिशा कशी असावी या अनुषंगाने ज्या लोकांनी लिखाण केलं ते राजकीय लेखकही होते, ते राजकीय नेते होते, ते पुढारी पण होते, ते सामाजिक सुधारणावादी होते, सुधारक होते आणि ते लेखकही होते. आणि त्यांनी जो आपल्याला विचार दिला तो मला असं वाटते आजच्या घडीला सुद्धा हाच विचार आपल्याला देशाला आणि तुम्हा आम्हाला पुढे नेण्यासाठी मला असं वाटतं की हीच दिशा आणि हाच विचार जो आहे ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जेवढेही पुरोगामी प्रोग्रेसिव्ह विचारधारेचे लोक असतील, मला असं वाटते याच विचार घेऊन जर आपण पुढे गेलो तरच हा देश पुढे जाऊ शकेल. मला तुम्ही इथं बोलण्याची संधी दिली. मला माहिती नाही मी कितपत या विषयाला न्याय देऊ शकलो, पण जेवढं मला शक्य झालं तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न केला. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.